हॅलो नमस्कार. मी पूजा स्वागत करते तुमचं आपलं पूजाच वर्ल्डमध्ये. आज आहे सोमवार आणि आज आहे आपल्या अंशूचा शाळेमध्ये ॲन्युअल डे. त्यासाठी आपल्याला जायचं आहे थोड्या वेळाने. पण आता सध्या त्याची तयारी करते, त्याला पाठवायचं आहे स्कूलमध्ये. तर कसं युनिफॉर्म आहे त्याचा, म्हणजे गेटअप कसा आहे त्याचा ते तुम्हाला दाखवणार थोड्याच वेळात. आत्ता सध्या मी करते त्यांच्यासाठी पास्ता. तर चला दाखवते मी तुम्हाला. कांदा टोमॅटो वगैरे सगळं छान परतून घ्यायचं. ॲक्च्युली आपण कालचं ब्रेड पिझ्झा केला होता ना, त्याच्यासाठी ढोबळी मिरची जास्त शिकली होती, ती पण टाकली मग आपण याच्यात. हाय करा, हाय करा, हाय. इथे आम्ही आतमध्ये चाललो होतो ऑडिटोरियममध्ये. पहा इथं किती छान असं सजवलं आहे. सिम्बाची स्टोरी आहे पूर्ण. हे त्यांचे मॅम वगैरे आहेत सगळे. पूर्ण ऑडिटोरियम आहे हे. पहा आता इथं सुरू होईल. हे पहा इथं आतमध्ये आलं. इथं ही साईडला जे मुलं आहेत ना, पूर्ण प्ले यांनी स्वतः बोललेलं आहे. ॲक्टिंग करणारे दुसरे आणि बोलणारे पण स्वतः. म्हणजे असं नाही आहे की नाही का दुसरं म्हणजे माईक व दुसरं पिक्चरमधलं ऑडिओ असं नाही. स्वतः मुलांनी बोललेली आहे ही स्टोरी पूर्ण. पाहता मग आता इथे पहा. इथे ही जी मुलगी आहे तिथं सांगत होती की स्कूलमध्ये मेन म्हणजे ह्या प्रोग्रामला प्रिन्सिपल मॅडम येऊ शकल्या नव्हत्या. तर मग प्रिन्सिपल मॅडमने काय स्पीच दिली ते सांगत होता. इथं प्रिन्सिपल मॅडमची स्पीच चालू आहे. ही तर हे की स्कूलमध्ये काय काय ॲक्टिव्हिटी होतात, कसं मुलांना प्रोत्साहन दिलं जातं कोणत्या पण गोष्टीमध्ये. इथे पहा मेडल्स वगैरे पण लावलेले पाठीमागे. जे शाळेने जिंकलेले आहेत ना ते आहेत पाठीमागे मॅडमच्या. आणि इथे पहा कोणत्या ॲक्टिव्हिटी होती इथे ते दिलेले आहे. स्कूल क्लासमध्ये काय काय शिकवतात, कोणते कोर्स आहेत क्लासमध्ये. जसं एखादा मुलगा जर वीक असेल तर त्याच्यासाठी रेमेडियल आहे, आणि एखादा जर चांगला अजून खूप हे असेल तर त्याच्यासाठी पण क्लासेस आहेत, एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी आहेत. काय काय करायचं काय काय नाही हे पूर्णपणे स्कूलमध्ये शिकवलं जातं यांना. पाहू शकता रीडिंगचं पण आहे. हे पहा इथे सुरू झालं तर प्रोग्राम स्टार्ट झाला. इथे पहिलीच सुरू झालं. इथं पहा गाणं होतं त्यामुळे इथं आवाज म्यूट केलेला आहे मी. आणि या गाण्यामध्येच अंशू आहे बरं का, पण आम्हाला तो शेवटपर्यंत दिसला नाही. इथं जे मुलं पुढं चाललेत ना ह्यांच्यामध्ये इथं वाकून चाललं आहे का हा इथं अंशू आहे. आम्हाला ते तेव्हा नाही कळलं, तर नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की मी इथं होतो म्हणून. नाही तर आम्ही पूर्ण प्लेमध्ये त्याला शोधत होतो की तो कुठे आहे म्हणून. आणि मेन झालं कसं, तो स्टेजवर ना स्टेजच्या पुढच्या साईडला होता, जिथे चीफ गेस्ट बसले होते ना त्यांच्यासमोर त्याचा परफॉर्म होता, स्टेजच्या समोरच खाली. आणि आम्ही कुठं शोधलं नाही. इथे ना सिम्बाच्या जन्माचं दाखवतात ते. सिम्बा म्हणजे जे आपली सिम्बा द लायन्स किंग म्हणून स्टोरी आहे ना त्याच्यावर पूर्ण प्ले आहे हा. आणि पूर्ण हा प्ले मुलांनी म्हणलेला आहे नाही का. इथं पाहिलं झालं. आता पुढचा प्रोग्राम चालू झाला. त्याची सिम्बाची स्टोरी वगैरे आता पूर्ण एक 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 दिसेलच तुम्हाला. तर कसं वाटतं ते नक्की सांगा. स्टोरी इंग्लिशमध्ये आहे तर ते करा. इथे सुद्धा गाणं चालू झालं होतं आणि हे पण मग म्यूटच करून ठेवलेला आहे आवाज. पाहू शकता तुम्ही पूर्ण गाणं खूप छान आहे. मुलं पण छान डान्स करतात आहेत पाहता तुम्ही. ही इथे काय ती स्पेशल चाइल्ड आहे त्यामुळं थोडंसं तिचं चुकत असेल, पण ते तरी पण शाळेने प्रोत्साहन दिले की तिने पण करावं काही ना काही. आणि ती पण छान करत होती, असं नाही की काही नाही. पण खरंच खूप छान वाटलं. आणि लास्टचा एक डान्स आहे तो आवडला तुम्हाला तर मला सांगा. मी त्याचा आहे ना स्पेशल एक व्हिडिओ तो वेगळा टाका. मला खूप आवडला तो शेवटचा डान्स. ज्यातले ते पुढे जे दोघंजणं करत होते ना ते खूप छान करत होते नाही का. पहा इथे हे गाणं झाल्याच्या नंतर मग स्टोरी चालू होईल. इथे सिम्बाचा जन्म झाला आहे त्यामुळे हे सगळे जे आहेत ना त्यांच्या त्याच्यातले ते सगळे खुश झाले, ते डान्स करतात ते असं आहे इथं. चला तर मग पुढं आता पाहत राहा काय काय आहे. आणि हे पहा इथून पाठीमागून जे असे छोटे छोटे येत होते ना असं भारी वाटत होतं ना, खूप हसायला येत होतं. आणि मध्येच येत होते नाही का ते, त्यामुळे भारी वाटायचं ना असं.
खूप म्हणजे खूप भारी वाटत होतं नाही का ह्या गोष्टी. Who are you talking about? Don't tell me it's that the grumpy lion with the black mane and angry eyes. Exactly, the one and only Scar, the grumpiest uncle in the whole jungle. Life was not fair, is it? You see, I shall never be the king, and you, my little rat, shall never see another day. Scar, you're always grumpy, Babala and Snack. Yes, yes, the snack part more than the power, I think. Oh, do stop giggling, you brainless bunch of fur. You laugh more than you think. Uncle Scar, you weren't at my celebration today. Everyone came, even the giraffes from far away. Oh, dear me, how could I forget? You see, I was at home. Home? But isn't yet home? No, dear nephew. I live somewhere darker, quieter, more exciting. Perhaps you should visit sometime if you are brave enough to come along. Oh, did you hear that? Brave enough? I wouldn't go there. Not even for lunch. That because your lunch. I'll come, Uncle Scar. I am not scared like everyone thinks. I am brave, just like my father. Of course, you are little prince. Just remember to bring your courage. Simba, Simba, there you are. Your father's been looking all over for you. Come along now. You're not supposed to be here. Okay, Zazu. You sound just like my dad. Good. Then perhaps you'll listen this time. Run along, little prince. We'll meet again soon. Very soon. The sunshine, Zazu the bright. इथे पहा पुन्हा एकदा गाणं सुरू झाले आणि आत्तापर्यंत स्टोरीमध्ये दाखवलं की सिम्बा जन्म झाला, तो मोठा झाला, थोडासा खेळत वगैरे असतो. त्यावेळेस सिम्बाचा वडिलांचा भाऊ म्हणजे सिम्बाचा चुलता त्याला आवडत नसतं नाही का. त्याला पूर्ण सत्ता त्याच्या ताब्यात पाहिजे असते जंगलची. त्यामुळे तो त्याच्या वडिलांना मारतो वगैरे. त्याला असं प्रत्येकावर राज्य करायचं असतं. ते दाखवलेलं आहे. आता इथून पुढे बाकीची स्टोरी पहा. You want to be a king one day, not a jungle clown. Hey, even kids need to practice their role. Practice? You scared me more than any role ever could. Then it was. Mission successful. Ha ha ha. One day, Simba, you need to act like a king, not a cub who plays hide and seek in the grass. Huh? Stop it now. You shouldn't talk to your future king like that. What are you doing to now? Nothing more. Just planning to go check the safety of the grass in the field. The grass? That's new. Shall I call Zazu for a report? No, not Zazu again. Did someone call my name? I want a report. Great. Now we have got our flying alarm clock again. Excuse me. I prefer the term Royal Advisor. Royal Alarm Advisor, baby. If you do want to play, Zazu will go with you. Stay close and overtake me at alarm clock. Yes, Your Majesty. Operation Fun with Zazu begins. Very funny, Uncle. I'll have you go. Wait for me. And there they go, our brave young prince and his best friend, with one named Nervous Bird trying to keep it. Oh, you mind us? You never stop giggling. Be careful, boss. Everything's going so funny and so happy. Not for long. I heard we're getting company. Indeed, two curious little ducks wandering right into a welcoming house. When they arrive, people out, scare them just a little, then chase them along. Simba, I don't think this is the field. You promised me. Relax, Nala. It's just a little darker than I expected. Well. What have we got here? Lunch for three? We were just sightseeing. We'll go now. Oh, but please, man, stay with
eat them yet. They might make a nice organic chip. Enough, Scar. They have threatened my son. Threaten? Oh, brother, we were just playing tag, right, everyone? Yes, Dad. Friendly tag. Hee 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 hee. I think your head stop. Run. Such family drama. I really need a vacation. Simba, I did not expect this from you. Disobey me and put yourself and Nala in danger. I am sorry, Dad. I just wanted to be free, like you. Come, it's time to go. You will listen. Remember today. Oh, thank heaven, you're safe. I nearly lost all my feathers worrying about you too. Zazu, make sure they reach home. Like those old jungle roots, you make us eat scar. I'd rather chew a cactus. I mean my plant, you timbered fox. I want to be king. And for that, Mufasa and Simba must disappear. Disappear? Oh, like magic. Yeah, maybe we can send them on a vacation. One-way trip. Exactly. A permanent vacation in the gorge. The gorge? You mean that big rocky place full of every things? The very one soon. Mufasa and Simba will both be caught in the stampede. And once the dust settles, I will finally take my rightful place as king. Scott, when do we start this? Operation Road and Run. Immediately. Get ready, my little love. इथे पहा इथे हा जो सिंबाचा चुलता असतो तो त्याला मारण्याचा प्लॅन बनवतो, त्याच्या वडिलांना मारण्याचा प्लॅन बनवतोय. पाहू शकता तुम्ही. आणि ते पहा इथून डान्स चालू इथे आणि इथं पाठीमागून जे मध्ये येत होते मुलं ते छान वाटत होते नाही का. पहा ते छान असं सिंबाचे वडील त्याला सांगता नाहीत की कसं काय केलं पाहिजे, राज्य कसं करायचं वगैरे ते सांगता नाही, ते समजवतानाचं एक गाणं आहे. गाणे सगळे म्यूट केले तुम्ही कारण कॉपीराईटच्या इशूमुळे. पाहू शकता. आत्तापर्यंत कशी वाटली स्टोरी ते मला नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा. हे पहा इथून पण हे मुलं जाताना वापस. आणि त्यानंतर मग जो हायनस असतो तो त्याच्या वडिलांना मारतो. त्याची इथे स्टोरी दाखवली. हे पहा इकडे हा खाली सिंबाचे वडील आहेत, वरती तो हायनस आहे. तो सगळ्या नाही का मशी असतात त्यांना हे करताना नाही का मारलेलं दाखवली. Maybe I scared the way the beast. Oh my! What have you done, Simba? Uncle Scar, what now? When everyone finds out, they will hate you for this. Smells like trouble. इथे पहा तर सिंबाला जंगलातून हाकलून दिले. दुसऱ्या साईडला आलेला आहे हा सिंबा. आणि पहा तिथं झोपलेला आणि तिथं त्याला अस्वल, माकड वगैरे ते सर्वजण भेटतात. आपल्याला जसं माहिती आहे स्टोरी ते पहा. मग त्यांना वाटतं आधी हा नाही का वाघ चला आता पळा म्हणे इथून, सिंहाचं पिल्लू हे पळा लवकर इथून. तर मग घाबरतात. मग तो उठल्याच्या नंतर त्यांना कळतं की हा तर अजून लहान आहे, काहीच नाही असं हे करणार नाही का. पाहू शकता. मग हे मग तिथे तो सापडल्याच्या नंतर त्याच्यावर सगळेजण लाड करतानाचं दाखवलं आहे. त्यानंतर इथे गाणे वगैरे पण म्हणलेले आहेत. पाहू शकता. थोडंसं एडिटिंगमध्ये प्रॉब्लेम होती आहे पण खूप दिवस झाले आता नाही का प्रोग्राम होऊन. त्यावेळेला लगेच एडिटिंग केली असते तर झालं पण असतं व्यवस्थित. पहा ते गाणे वगैरे पण चालू आहेत. मग ते जे जल्लोष करतात ते पहा. सिंबा त्यांना भेटला त्यामुळे नाही का. त्यानंतर थोडेसे त्याची सिंबाची लाईफ दाखवली की तो जंगलमध्ये कसा राहतो वगैरे. हे जे सर्व त्याचे मित्र नवीन भेटतात ते त्याला शिकवतात की कसं ब्रेव व्हायचं. त्यानंतर त्यांना सांगतात की नाही तू जंगलचा राजा आहे वगैरे नाही का. आणि त्यानंतर जो मोर दाखवला आहे ना जिजू ते येतील ते सांगते की नाही हा राजाचा मुलगा आहे वगैरे नाही का. तेव्हा मग पुढे स्टोरी अजून वाढत जाते. पहा एवढी स्टोरी मला पण जास्त माहिती नाही. मी पाहिलं आहे इथं ही सगळी इंग्लिशमध्ये स्टोरी आहे. आता पहा इथे सिंबा मोठा झालेला आहे.
आणि सिम्बा मोठा झाल्याच्या नंतर हे पहा आता चुलत्याच्या इथं तरी पूर्ण सगळ्यांना नाही का बंदी करून ठेवलेलं असतं. नंतर सिम्बा येतो आणि याला सगळ्या जंगलचे जे प्राणी असतात त्यांना त्याची हकीकत सांगतात. हायनसची सांगितल्याच्या नंतर मग सर्वजण मिळून त्याला जंगलच्या बाहेर काढून टाकतात. अशी पुढं स्टोरी आहे, ती पण पहा. त्याचं काम खूप छान केलं. हायनसचं जे काम केलं आहे ह्यांनी खूप छान केलेलं आहे. बाकी काय व्हिलनचं काम आहे पण ते पण खूप मस्त केलेलं त्याने नाही का. पाहू शकता तुम्ही, बोलतोय तो किती छान एक ॲटिट्यूड दाखवलं आहे ना, तो ॲटिट्यूड परफेक्ट जमला याला. इथे पहा, आता सिम्बाला किंग घोषित केले आहे आणि तो किंग झाला म्हणून हे बाकीचे सर्व डान्स करत आहेत. आणि हा डान्स मी म्हणलं की खूप छान आहे. हे पहा, दोघं समोरची ही मुलगी पहा किती छान करते. आता मी स्पीडमध्ये केले, नॉर्मल जर पाहिलं ना असं छान करत होती ना, ही खूप मस्त वाटत होतं. मी हिची क्लिप वेगळी टाकेल, अजून शॉर्ट्समध्ये टाकेल. पण कॉपीराईट पडलं तरी मग नंतर डिलीट करून टाकेल. पण छान करत होती. इथे सिम्बाला राजा घोषित केलेले पहा, किती छान असा प्ले झाला. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा माहिती मला, हा पूर्ण प्ले इंग्लिशमध्ये आहे. काहींना समजेल, काहींना नाही पण समजायचा. पण एक ॲक्टिंगवरनं समजून जाईल सर्वांना की नक्की काय चाललं स्टोरीमध्ये. आणि हे पहा, इथे पूर्ण यांनी बोललेले स्टोरी नाही का, कोणाचं कोण ग्रुप लीडर वगैरे आहेत ना, त्या सर्वांना इथे सन्मान दिला होता. तसंच मुलांना, एवढ्या मुलांना हँडल करणं खूप मोठं गोष्ट आहे. आईवडील आपण कंटाळतो 2 मुलांना हँडल करायला, पण इथे हे पाहिजे जे सपोर्टिंग स्टाफ आहे हा पूर्ण स्कूलचा, त्यांनी खूप छान प्रकारे काम केलं. त्यामुळे त्यांचा देखील सन्मान करण्यामध्ये आला होता. पाहू शकता, एवढ्या सगळ्यांनी मिळून या मुलांना तयार करणं, त्यांचं पूर्ण रुटीन बसवणं केलं होतं. आणि ते प्ले झाल्याच्या नंतर इथं घरी घेऊन जाताना तर कसा वाटला प्ले नक्की सांगा. पुढं काही फोटो पण ॲड करते मी. हे पहा, इथं काही फोटो पण ॲड केले. इथं मी आणि आई गेलो होतो पाहायला तो फोटो. इथं वेगवेगळे प्रत्येकाचे फोटो आहेत. अंशूचा फोटो पुढे, हे पहा इथं जो हात गळ्यात टाकलेला आहे दुसऱ्या मुलाने, ज्याच्या गळ्यात हात टाकला ना, हा अंशू आहे. एवढा क्लिअर नाही दिसत ते फोटो उभा राहिलेला पहा. तर कसा वाटला तुम्हाला अंशूचा हा प्ले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा.
आणि हो, नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय बाय.